बातमी नागपूरमधून. नागपूरच्या गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती झाली. 40 जणांना श्वास घेण्यास त्रास होतोय. 40 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, तर 4 ते 5 जणांना अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आलंय. अग्निशामक दल, पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल असून नागरिकांना इतर ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. गोधनी परिसरात क्लोरीन वायूची गळती झाली आहे. 40 जणांना श्वास घेण्यास त्रास होतोय. 4 ते 5 जणांवरती आता आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे. आता एक मोठी राजकीय बातमी. 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजपकडून आता हालचाली सुरू आहेत. राजधानी दिल्लीमध्ये भाजपची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, गोवा, हिमाचल प्रदेश, मणिपूरमध्ये निवडणुकी संदर्भात रणनीती आखली जाते. 7 पैकी पंजाब, हिमाचल वगळता 5 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पंजाबमध्ये आप तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. इतर राज्य मात्र त्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. 7 राज्यांच्या निवडणुकांसाठी आता भाजपच्या हालचाली सुरू आहेत. त्या संदर्भात राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे. त्या संदर्भात बैठक झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात या संदर्भात आता काय निर्णय घेतले जातात, पक्षाची नेमकी रणनीती काय आखली जाते पक्षाकडून, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.